का चांगलं बापरे हो चाल महाराज के बारे में यहाँ पे समाज शेवटचं दर्शन म्हणजे सलिया बिल्लिया निकला है। तर मित्रांनो आपले समाधीचं दर्शन झालेलं आहे। इकडे अक्षय भाऊ, इथे दोन फंटर जे तिथे पडलेले आडवे रात्री तुम्हाला मी दाखवलंच। तुझं नाव काय? देवा 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 दिघे, मृणाल वाणी। तर हे दोघं, तर आता जाऊ आम्ही कुठे निघालो आता आपण सयाजीराव गायकवाडांकडे जो वाडा होता जगतापगडी म्हणून 8-8.5 किलोमीटरवर आहे। अच्छा, जुन्या काळातला वाडा आहे तिथे जाऊया आणि मग नंतर बघू पुढे काय होतंय। तर चला, आणि दोघांनी मुंडन केले आपलं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान माससाठी। हे मला माहिती नव्हतं, इथं आल्यावर समजलंय। नेक्स्ट टाइम आपण पण करू, नाही तर कारण की अजून चालू आहे। कधी पण 29 मार्च पर्यंत चालू आहे। तर ते त्यांना मला पण नाही कळत ते एवढं मराठी महिना, जाऊ दे। ते त्याने बोललं, तुम्हाला कळालं असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि 29 मार्च पर्यंत कशा प्रकारे 29 मार्च पर्यंत कशा प्रकारे बलिदान मासमध्ये सहभागी होणं किंवा आपला काहीतरी हातभार लागेल। तर काही लोक इथं आले, त्यांनी जेवण त्यागलं। परत काही लोकांनी काय आपला आवडता पदार्थ त्यागला आणि काही लोकांनी मुंडन केले। तर ते बोलले की तुम्ही काही नाही केलं पण मुंडन करा, एक प्रकारे सहभाग होईल आणि लोकांना समजेल आपण का करतोय। विचारलं की त्यांना हमखास सांगा, याच्यासाठी आम्ही करतो। झालं, ते पहिलं वाक्य तेच होतं। चला आता निघूया आपण वाड्यावर जाऊया त्या। बाय मित्रांनो, गाडी रेडी, भाव रेडी, आपण पण रेडी, निघूया आता इथून। ऐक, हर हर महादेव शिवशंभो। कोल्ड स्टार्टवरती टाकली होती गाडी, बोललो सकाळचा पहिला स्टार्ट नेहमी कोल्ड स्टार्ट करा आणि मग गाडी घेऊन कुठे पण कल्टी मारा, ठीक आहे। तरी पोरं सारखे बघतात, तर याला सबस्क्राईब करून टाकू चॅनलला। अरे पळाला, घाबरला का काय मला? चला, कोल्ड स्टार्ट झाला, गाडी बंद करा, चावी बंद करा, परत चालू करा आणि चार्जिंग चालू करू दे मला पहिले। गणपती बाप्पा मोरया, शिवशंभो, हर हर महादेव। चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। चला जाऊया आता आपण आपल्या नेक्स्ट स्टॉपला, देशमुख वाडा काहीतरी वाडा, मला नाव आठवत नाही आहे। इथे समाधी शेवटचं दर्शन झालं, आता घेऊया, पुन्हा येऊ आपण या जागेला भेट देण्यासाठी। चला, हर हर महादेव। हे अक्षा, लोकेशनचं नाव काय? लोकेशनचं नाव काय आपण निघालोय? ओके, तर आपण निघालोय आता पिंपळेश्वर वाड्याच्या दिशेने। इथून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हे बघा, येसुबाई, महाराणी येसुबाई प्रवेशद्वार याच्या जवळच आहे। तर तुम्ही इथे येऊ शकता, बसने येऊ शकता। वाडा आम्ही या रोडने आलो, आता आपल्याला इकडे जायचं आहे। नाही, आम्ही इकडूनच आलो ना, आपण इकडूनच आलेलो, परत तिकडेच जायचं। चला जाऊया। अरे वा वा, संध्याकाळी या रस्त्याने आलो तर काही दिसत नव्हतं, आता काय भारी वाटतं ना, हिरवळ गार, मस्त असा परिसर। वाह वाह वाह। मुझे पता नहीं अभी मैं ये सेकंड ब्लॉग बनाऊंगा या उसी ब्लॉग में आगे कंटिन्यू होगा, देखा जाएगा, जैसा होगा आपको देखने मिलेगा। बस आप इंजॉय करना। और मतलब मैं ना खुश होने की कोशिश कर रहा हूँ, बट वो समाधि के यहाँ पे था ना, और वहाँ पे जो एक काका थे, बाबा थे, आजोबा, तो उन्होंने जो मेरे जो एक भाषण बोल सकते या फिर उन्होंने जो विचार बताइए ना हमको महाराज के बारे में या फिर वो चीज़ों के बारे में, कैसे क्या हुआ, क्या क्या चल रहा था, मतलब एक अलग ही था रे वो सुन के ना मेरी इच्छा ही मर गई खुश होने की। मतलब मैं अभी वो सॅड वाले झोन में हूँ, काय करू, माझं असं नैराश्य आलं आहे पूर्ण। म्हणजे नैराश्य म्हणजे एवढं चुकीच्या गोष्टी झाल्या आणि आपल्याला काहीच त्याचं पडलेलं नाही, असं अशा प्रकारे, ठीक आहे। चांगल्या वेमध्ये नैराश्य बोलू शकता। काहीतरी मला वाटतं की आपण
नाही तेवढं सार्थक करत आहे त्या गोष्टीचं. चला बघूया, मी यातून बाहेर निघलो तर मी कंटिन्यू करतो, नाहीतर बघू काय होतं. चला मित्रांनो, ये बघा रात को हम लोग इसी रोड से आए थे. मतलब अगर भाई ध्यान नहीं देता ना मैं, तो हम दोनों इधर से नीचे चले जाते रात को. पता है नया ड्राइवर को पता नहीं चलता ना रात में रोड कैसा है, कुछ चालू है बंद है. और ये लगाया है देखो, इतने से इस पे मैं गया हूँ रात को. काय हो चालूच आहे भाई, 2 बार चीख दिया है मैंने. अक्षय भाई पीछे से मेरे को बोल रहा है की शिका पण घे व्हिडिओ, लोकांना सांग किती त्रास होतो. असल्या रस्त्याने आम्ही आलो, रात्रभर चालवत दाड 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 करत. रिस्की है रे ही खड़ी, बघा ना ये करे छोटा छोटा खड़ी है ना, इससे ना गाड़ी स्लिप होता है, कोई भी गाड़ी हो तो थोड़ा संभाल के चलाना पड़ता है. दिन में का थोड़ा कॉन्फिडेंस आता है क्योंकि दिखता है ओवरऑल, बट रात में ना भाई ना. रात में ऐसा लग रहा था मैं मौत का खेल खेल रहा हूँ. छोटा पैच अच्छा, फिर से वही खराब पैच, क्या ही बोले अभी. नैराश्यवाडी काय रे, काय करू या रस्त्याचं मी काय समजत नाही. आता काका इथलंच आहे वाटतं रोजचं, त्याच्या मागून जातो, त्याच्या मागच्या रस्त्याने जातो. मग अयो रामा, रोड था रात को अभी दिख रहा है मुझे, सलिया बिलिया निकला है. गलती से अगर मैं गिर जाता तो भाई, गलती से गिर जाता ना भाई, सीधा मेरे अंदर घुस जाता है सलिया भाई साहब, और जगह पे मौत. और गाड़ी भी इधर ही, फिर मेरी आत्मा घूमती इस पे. ये गाड़ी किसी को मैं छीनने नहीं देता भाई. पेट्रोल भरा लूँ क्या? 83 का रेंज है, देखते बाद में, वहाँ जाके भरा था, इधर नहीं भरा था. फिर नेक्स्ट लेवल करायचं आपल्याला, नेक्स्ट लेवल. भाई वो खराब रास्ता छोड़ के अभी ना हम लोग अच्छे रास्ते पे आ चुके हैं, मक्खन रास्ते पे आ चुके हैं, स्मूथनेस लेवल प्रो मैक्स पे आ चुके हैं. और यहाँ पे देखो ना, रात को कुछ नहीं दिख रहा था मुझे, मैं पूरा अंधेरे में चल रहा था, पता नहीं क्या रहेगा बाजू में, क्या रहेगा. और अभी पता चल रहा है बाजू में तो हरियाली हरियाली और बड़े बड़े बंगले हैं. और आपको यहाँ से राइट लेना है, यहाँ से राइट लेना है अपने अगली डेस्टिनेशन को जाने के लिए. देखो फिर जाना, डायरेक्ट मत जाना, ठीक है. पिंपरी जगतापांच्या वाड्याकडे निघालोय आम्ही आता. बघूया इथे आतमध्ये. दादा वाडा कुठे आहे? वाडा पिंपरी जगतापांचा वरती आहे का? तो भाई गावामध्ये आम्ही देख रहे, अभी पूछ के जा रहे किधर से किधर जाने का है. गाव. अरे आला वाडा, हे बघ समोर, यही लग रहा है वो वाडा. अरे वाडा आहे काय, केवढा मोठा आहे हा. बापरे बाबा रे बाबा, लयच मोठं आहे तर. वाडा बंद आहे काय? बंद असतो वाडा. तर आपण आता वाड्याच्या वरती आहे, टॉपला. हा बघा वाडा. काय
मी पाठवलं ना कारण लोकेशन पाठवतो मेसेज सेंड केला. मुंबईत ना आलं बाबा. सातारा हा. तर मित्रांनो आम्ही पूर्ण अशी प्रदक्षिणा घातली साईड वॉलवरतून आणि फक्त बाहेरच्या भिंतीच राहिल्यात. फक्त बाहेरच्या भिंतीच राहिल्यात. आतमध्ये सगळा वाडा पडलेला आहे आणि इथे सगळ्यात आता उंच टोक वाड्याचा जहाँ से यहाँ पे निगरानी रख सकते हैं ऐसा मेरे को लग रहा है. ये वही माहिती सांग काय काहीतरी माहिती सांग कुठं काय होतं. म्हणजे इथं अख्खा असंच होतं मागं पण. आणि ह्याच्यातून जायला म्हणजे वाड्यातून मंदिरात जायला रस्ता होता पुढं भुयार होता असं खाली. अच्छा अंडरग्राउंड. पुढे पण आहे ना तिथे मी बघितलं तिथे पुढे आहे तिथे. हिरो कापड टाकून कुठं इथं इथं मध्ये ते बुरून चढायला देव चढायला लागतं ना त्यांचा. म्हणजे तेलाचा ते म्हणजे कुठून आला इथं मध्ये वाड्यात. म्हणजे नवनाथांच्या अवतारात यांचे मच्छिंद्रनाथाचा अवतार आहे. अच्छा मच्छिंद्रनाथ अवतार. त्याच्यामुळे नाथांच्या खांद्याला त्यांचं मंदिर ते धर्मनाथाचं मंदिर मच्छिंद्रनाथांचं मंदिर. घरला का हे तोफा ते गोलवालं बंदूक आणि ते तेल ओतायला. बापरे काय डोकं लावलं असेल तेव्हा. तर आता हे राहतात. त्याच्या म्हणजे कुठल्याही बुरुजाला बघितलं ना तर अशाच प्रकारचे सदरच नव्हतं कुठल्याही किल्ल्यावर त्याच्यापेक्षा दुसरं कारण असं आहे आपल्याकडच्या हवा आहेत ना लय जोरात वाहत आहेत. हवेने भिंतीला काही होऊ नये हवा त्याच्यातून पास होऊन सरळ निघून जाते. अच्छा म्हणून तसं केलेलं असतं. ते पण असं दोन्ही असतील त्यांची दोन्ही उपयोगी. चला आता हे अनिरुद्ध त्यांची 6वी पिढी इथे राहते आता. ते बोलतात आम्ही त्याला बोललो वाड्याचं काम का नाही करत तर बोलतात की कोण काम घेत नाही. आपल्या महाराष्ट्रातच ही हालत आहे की आपले जुने इमारती आपण डागडुजी करू शकत नाही तर बाहेरचं काय करणार. बघा कोणी बघत असेल तर प्लीज इथे या वाड्याला व्हिजिट द्या आणि याचं पुनर्विकास काय बोलतात ते रिकन्स्ट्रक्शन जुनं होतं तसं परत करायचा प्रयत्न करू शकता तर प्लीज करा. कारण की बाहेरच्या भिंती एवढ्या भक्कम आहेत ना आणि आतमध्ये सगळं ढासळले म्हणजे तोडलं गेले म्हणून ते ढासळले. बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. हे बघा ना अंडरग्राऊंड रोड भुयारातून रस्ता जातो मंदिराकडे महिलांसाठी बनवलेला तो. तर आपल्याला बाबा भेटलेत तर बाबा आपल्याला माहिती देतात. या चला. अच्छा पाटील जगताप मुकदमी झाला होता. पिंपले ते चाकण क्रांती श्रीमती गोदाबाई गायकवाड सुत त्यांचा मुलगा सयाजीराव भिल गोविंदराव गायकवाडने दादा सरदास केले म्हणून शिहर म्हणेले शापुरे गोडेला कसबे गोडेले कसबे बाजरा शुद्ध किती बाबा 1707 पक्ष 13 ईदवार तेव्हा किती वर्ष तेव्हा पंचमीला बांधलेलं आहे. पंचमीला 1706 साली परिणाम संवत्सर वरे श्रावण मासे
श्रावण मासी शुक्ल पक्षी किंवा त्रयोदशी विधवा असेल. हे भाद्रपद हे जगताप येतात पंचमीला. हा हे इथं तिकडून बडे त्यांना एक मुलगी इथं पसंत झाली जगतापांची, ते मुखदमध्ये त्यांचे इथं हे अच्छा. म्हणून त्यांनी वाडा त्यांच्या मुलीसाठी वाडा बांधला. लोजी पाटील जगताप मुकादम मौजे पिंपळे मुखदमध्ये हा ते गायकवाड राजे श्रीमती गोदाबाई गायकवाड यांचे सूत सयाजीराव व बिन गोविंदराव गायकवाड यांनी हा बरोबर असे हे सरकार गायकवाड सरकार गायकवाड. लय जुनी मंदिर हाय इकडे ते पण सगळे यात्रा कधी असते आपली आता यात्रा होऊन गेली 1 महिना एक महिना चांगलं ठेवले अजून. आणि मग सगळी सुधारणा ही जागा सगळी मंदिराची ती आणि ते वाडा अच्छा. ते बडदेला गेले सगळे. हो यूट्यूबला टाकणार आहे आमच्या चॅनलवरती. 350 म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळातला हा तो आता बी झाली ना. पिंपरी चिंचवडचे ग्रामस्थ सदस्य चेअरमन पण हे पोलीस पाटील यांचे अच्छा. पोलीस पाटील. चालेल चला धन्यवाद बाबा. चला हो चालेल. राम नाही एवढं काय हे नाही. बघा आपलं काय नाही, आपलं काय चांगली माहिती पोचवायची. आपलं काय हे देखावा बिखावा काय हे नाही. वाडा पण बघितला, हे पण बघितलं. काय नाही चालेल. चला भेटू. चला ही शिलालेख लय महत्वाची आहे. तिच्यामुळे सगळं नाही बरं झालं तुम्ही दाखवलं. अच्छा आमच्या मार्गशीर्षमध्ये मार्गशीर्षमध्ये सर आमच्या हायस्कूलचे जगतापचं. नमस्कार. मित्रांनो हा होता वाडा आणि इथे होतं मंदिर. खूप 350 वर्ष जुनं मंदिर आहे. जेव्हा हा वाडा बांधला तेव्हा हे मंदिर बांधलं. चला आता निघूया आपण. आपले सर देशमुख ना रे नाही हे बांधला कोणी वाडा, कोणी बांधला? सर देशमुख काय सर देशमुखांनी त्यांनी त्यांच्या मुलीसाठी हा वाडा बांधला. आणि हे मंदिर त्यांना काहीतरी त्या मुलीला मुलगा झाला, संतान प्राप्ती झाली, त्यांनी हे मंदिर बांधलं बाजूला. वेगळं काय होतं मी एडिटमध्ये बघतो काय होतं ते तुम्हाला सांगतो. चला आभारी आहोत पिंपळे जगताप. अभी हमारा दूसरा गाड़ी है. मतलब अभी हम लोग एक फ्रेम में आ रहे और एक फ्रेम में चल रहे हैं. सुबह से हम लोग चल रहे हैं बट अभी हम लोग एक फ्रेम में आए. नहीं तो हम लोग वो आगे हम पीछे ही रहते थे. वो हमेशा आगे अपना पता ही नहीं था हम सब पहनने का, डालने का, निकालने का. तो उतने में वो लोग बहुत आगे चले जाते थे. ऐसा कुछ भाई पल्सर लेके आए ले. दोनों भाई को ना बहुत नॉलेज है. मतलब शिलालेख भी उनको पढ़ने के बाद समझता भी है, डेट वीट सब मतलब अच्छा है. अपने जैसा नहीं है खाली ऊपर हवा वाला नॉलेज. ऐसा नॉलेज चाहिए तो ऐसा चाहिए पूरा. कोई अगर आपको पूछे ना तो आपको पूरा आना चाहिए. ऐसा होना चाहिए आपके पास आपका नॉलेज. आता जरा मिसळ खायचा प्रयत्न चालला आहे आमचा. एक चाकणमध्ये जाऊन बघूया मिसळचा बेत चालल्यानंतर बघूया पुढचा प्लॅन काय होतं कसं काय. इथं 9:30 होते, चाकणमध्ये पोचायला 10 वाजता. तर मिसळ खाऊन उठे 11 साडे11 होते. आणि त्या उन्हात तर काय पुढचं काय करता येणार नाही. ट्रेक बिक काय बघू, डायरेक्ट घरचा रस्ता करू शकतो. मग माहिती नाही काय चाललं आहे पण चाललं आहे. मी अजून त्याच झोनमध्ये आहे.
नैराश्यच्या झोनमध्ये. अजून मी अजून बाहेर नहीं आलो, टाइम लागेल. चला. तो कल रात को हम इसी रोड पे, बताओ इधर पीछे से लेके आगे तक, ये देखो यहाँ पे हम लोग ये होटल पंचगी यहाँ पे रुके थे. फ़ोन कर रहे थे, आधा घंटा रुके, कॉल कर रहे, ये कर रहे, सबको कॉल कर रहे, जो भी होटल आजू बाजू दिखेगा. और भाई एक भी फ़ोन नहीं उठा रहा है, तो क्यों खोला है होटल? हाँ, 499 देख के हम लोग को रुक गए थे भाई. इतना सस्ता में मिल रहा है, सही है, बट फ़ोन ही नहीं उठा रहा भाई. ओयो को फ़ोन किया, ओयो वाले भी इधर का होटल नहीं दे रहे कोई. मतलब फिर क्या फ़ायदा साला, 50 किलोमीटर दूर वाले दे रहे थे. तो हमने कैंसिल किया और सीधा रात को जाके मंदिर में सो गए. मतलब ये स्कूल में सोए और मैं मंदिर में जाके भाई. अच्छा हुआ सोया, नहीं तो भाई अभी मर जाता मैं भाई. देखो रात को हम लोग इसको क्रॉस कर रहे थे और अभी देखो भाई साहब क्या मस्त मंदिर. देखो नदी, देखो भाई फुल पिक्चर वाला सीन है. वाह, ड्रोन रहता ऐसा ऊपर से शूट होता. सबस्क्राईब करो तभी ड्रोन आहे का. सबस्क्राईब करा भावांनो, अशा ड्रोन येणार नाही. तुम्हाला एकदम सिनेमॅटिकसाठी वरचे व्ह्यू नाही दाखवू शकत. आळंदी फाटा, मेदनकर वाडी, चाकण. आणि कंटिन्यू आम्ही मागे पुढेच करतोय. कधी आम्ही पुढे, कधी ते पुढे, कधी आम्ही मागे, कधी ते मागे, असं चालेल एकंदरीत आमचा प्रवास. सरसुखाची सावली. पेट्रोल भरायचं 61ची रेंज दाखवते, पण यांचं झालं ते मिसळ खाऊया. बोललो ठीक आहे मिसळ खाऊया. कुठे भेटला का दादा? इथे मिसळवाले कुठलं फेमस आहे का चांगलं? चांगलं मिसळचं आहे का दुकान इथे कुठे? मिसळचं इथं आतमध्ये चांगलं आहे का? म्हणजे बसायला गाडी लावायला जागा आहे का? असं नाव काय आहे? वाडेकर मिसळ म्हणून. अच्छा, किल्ला कुठल्या बाजूला आहे? किल्ला इकडे. किती किलोमीटर आहे इथून? इथं नाही जास्त नाही, एक अर्धा किलोमीटर असं. अच्छा, तिथं विचारायचं रस्ता कुठे. चालेल. आणि तिथं किल्ला बघून कसं ते यायचं नाही तर मग आम्ही समाधीच्या इथून आलो, बोलो खाऊया आणि मग किल्ल्यावर जाऊ असं. चालेल. धन्यवाद दादा. चालेल, धन्यवाद. डायरेक्ट भाई पोलीसवाल्यांनाच विचारलं मी. हिंमत बघितली, डेअरिंग बघितली तुमच्या भावाची. कसं आहे तुमचं बाय? दादाने सांगितलं की इथं मिसळ फेमस आहे. काहीतरी नाव विसरून गेलो परत मी. बोले इथंच आहे समोर, चला जाऊया खाऊया मिसळ. आणि सांगतो मी तुम्हाला कसं आहे मिसळ. चाकणमधली मिसळ जर चांगलं असेल ना मी व्हिडिओ बनवेल, नसेल ना मी तुम्हाला डायरेक्ट असंच सांगेल की चांगले आहे का नाही. ठीक आहे, काय बोललो अक्षा? काय बोलतोस? आम्ही नावच विसरून जातो नेहमी, लपडत होतो आम्ही. नाव विसरलो, थांबा सर्च करतो. नाव काय होतं त्याचं? वाडेश्वर. सर्च कर ना. नाही सांगितलं एवढं टेस्ट असेल तर कशाला लपडा. बघू भेटलं तर नाही. बघ र. तर आमची दुसरी गाडी गेली दुसऱ्या मिसळ हाऊसमध्ये आणि आम्ही दुसऱ्या मिसळ हाऊसमध्ये आलो. कन्फ्युजन तेच चाललेलं 10 मिनिटं आमचं तेच चाललं, कुठं जायचं, इकडे जायचं का तिकडे जायचं का तिकडे जायचं. मग आम्ही डिसाईड केलं आता सगळे इथे काढल्या होतात, चांगल्या दिसत ना, बसले आपण आणि निघून जायचं. आणि इथे खाऊ आम्ही आणि मग एक प्लेट मागतोय का, ठीक आहे मग बघू. सो प्लीज सबस्क्राइब करा, सरा करा,